बार्शी तालुक्यातील गौडगाव आरोग्य केंद्रातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। ज्या दवाखान्यात डॉक्टर आणि रुग्णांवर उपचार करायला हवे त्या ठिकाणी आता खासगी कॉन्ट्रॅक्टरवरील लॅब टेक्निशियनच औषध वाटत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। डॉक्टर नसताना दवाखाना सुरू असून रुग्णांची तपासणी देखील सुरू आहे आणि थेट औषधांचं वाटपही सुरू आहे। मग प्रश्न असा निर्माण होतो की गौडगावच्या नागरिकांच्या जीवाची जबाबदारी नेमकी कोणाची? स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या आरोग्य केंद्रावर 10 ते 12 गावातील लोक अवलंबून आहेत। दररोज 50 ते 60 रुग्ण उपचारासाठी येथे येतात। मात्र अधिकृत डॉक्टरच नसल्याने आरोग्य सेवा पूर्णपणे रामभरोसे सुरू असल्याचा आरोप होतोय। विशेष म्हणजे वैद्यकीय अधिकार नसलेल्या व्यक्तींकडून रुग्णांना औषधे दिली जात असल्याने नागरिक संतप्त झालेत। हा दवाखाना आहे की प्रयोगशाळा असा सवाल आता ग्रामस्थ विचारतायत। आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत का? खासगी कॉन्ट्रॅक्टरवरील कर्मचाऱ्यांना इतकी मोकळीक कोणी दिली? आणि सर्वात महत्त्वाचं, जर एखाद्या रुग्णाच्या जीवाला काही झालं तर जबाबदार कोण? गौडगाव आरोग्य केंद्रातील या प्रकाराची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी संतप्त मागणी आता नागरिकांकडून होतीये।